तर मित्रांनो आपण वागलगावला निघालेलो आहे. बघून घ्या आपण आता रस्त्यानं आहे हे बघून घ्या मित्रांनो. तिकडं वागलगाव मध्ये चाललेलं आहे हनुमंतगाववरून. हे बघ मित्रांनो आमचे हिरगार उस रस्ते खराब आहे मित्रांनो आमच्याकडे फक्त. हे बघा मित्रांनो रस्ते खराब आहे. आता वागलगाव हनुमंतगाव रस्त्याला निघालो आम्ही वागलाला. हे बघ इकडं गहू बी दिसतो मित्रांनो. इथं कोणतरी पाणी भरतंय मित्रांनो. बघू आपण ते काय म्हणते. आता गहू आहे मित्रांनो बघून घ्या. इथं गव्हाला पाणी भरू राहिले मित्रांनो. जय हरी जय हरी जय हरी. काय चाललंय पाणी चालू आहे काय? गावाला पाणी चालू आहे भाऊ. हा गावाला पाणी जय कांदे लावू जातात गहू लावला का? अरे काय त्या कांद्याला कोण खाईना इथं नुसतं लावायचे भावन येशन पुढे झालं इथं नवीन शेल पाणी चांगलं चालू आहे जाऊ दांडा तुमचं वालं. हा मग हा पाणी मारतं पाणी झालं खतड मारलं त्याला आता खतड मारलं खताड मारलं का आता पाणी भरू राहिले. भारी राव तुमचं वालं तर. आता काय करा कांद्याला काही होईना जाईना रोप गेले जळू जळू काही भाव नाही आम्ही कांद्याला. चाललो वागलगावला पण म्हणलं कोण पाणी भरू राहिलं पावा. काय भारी राव तुमचं पाणी भरायचं मस्त शेत. एक एकर करून दिलं परत हा? एक एकर आहे का? चल मस्त आहे गहू हिरगार तुमचा. किती तारखेला पेरला होता? त्याला आता झालं असं ना 1 तारीख 1 तारखेला पेरला होता. बरं. तर मग आता 20 दिवस 20-21 दिवस झाले. किती तारीख आहे आज? आज काय आज तारीख 22 तारीख आहे मित्रांनो. 21 तारीख नाही 21 तारीख. 21 डिसेंबर म्हणजे 21 दिवस झाले. आता दुसरं पाणी चालू आहे तिसरं चालू आहे? आधी तिसरं पाणी ना तिसरं पाणी. खत टाकलं वाटतं. कोणतं खत टाकलंय? काय ते कोणतं? 10-26 10-26 आहे का? यार भारी राव तुमचं शेत तर. मग आता ते कांदे काऊन नाही केले पाहिजे यंदा तुम्ही? काय कांद्याला भावच नाही काय कांद्याला कांद्याला भाव नाही. कांद्याला भाव नाही वांग्याला भाव नाही काय भाव नाही. आता गव्हाला काय भाव मग? जाऊ जाऊ आता जे चालू असं 2-3 रुपये कसं कसं खायला लागेल काही? खायला लागेल काही बरोबर भारी राव. मग आता काय किती खर्च येतो गव्हाला मग? जाऊ कमी येत होतं किती येतो तरी? 40 एवढा नाही समजा 10-12 हजार रुपये 10-12 हजार रुपये एकरी येतो. रस काय पेरणं बियाणं रानेट करणं खताला खतर 15,000 रुपये लागायचे 15,000. पण मग बरं आहे बा कांद्याला किती खर्च येतो मग? कांद्याला तसं गण 30,000 रुपये खर्च 30,000 रुपये खर्च येतो. 30,000 रुपये खर्च 30-40,000 रुपये लागते 43,000 रुपये भारी मग गवत होतं. मग एक बरं काय पण मग कवत उत्पन्न जादा कांद्याचं उत्पन्न जादा. कांदे जाता पण मग ते उपयोग नाही जाता भावच नाही तर काय करता कसं काय? मग काय जाते कांदे 300-400-500 लोक जाते त्याच्यात 1000 रुपये भाडंच निमन जाते त्याच्यात गाड्यावाले पण ते शहाणे आई गाडी गाड्यावाले तेच भाडा काढून घ्यायचं आता मग हे काऊन यायला काही काल भाडं लागणार नाही गाड्यावाल्याला? गाड्यावाले याला काय नाही याला काय नाही आता ज्या खेपीत जातं त्याचे 12 लागतं रोजच 2-4 दिवस म्हणून. बरं आता हे रात्रीची लाईट आहे का दिवसाची लाईट? आता कधी पाणी भरायचं? आता रात्रीची ना रात्री 4 वाजल्यापासून चालू करू 4 वाजे तर किती वाजेला भरायचं पाणी? आता हे 12 वाजता भरा 12 वाजेपर्यंत हा 12 वाजे पाणी भरायचं. मग आता हे तुम्हाला काही भेव घेऊ नाही की बिबट्याचं काही काय जण बिबटी येते पण आता काय करते बिबट्याला येते का तुमच्याकडे? मग आहे ना इथं सुटेलं ना आमच्याकडे बिबटी आहे आमच्याकडे. आहे ना आमच्याकडे बरं. अवघडच झालं मग आता. काय चालू ना मग आता हे तुम्हाला काही बॅटरी बिटरी काही असेल ना रात्रीच्या? मग आणायची ना बॅटरी आता आणखी घरी जाऊ बॅटरी आणायची का? हा चालतं मग काही नाही. आम्ही आलो तसं चाललो तिकडे वागलावला. म्हणलं चला बाबा मित्र भेटले चला म्हणलं आता इथं पाणी भर काय म्हणणं यांचं. काय आता चालू पाणी थंडीचं एक तर थंडीमुळे स्वेटर बिटर घातलं तुम्ही? मला की पाण्याजवळ उभं मग आता उजव रव घर जायचं किती बिहाराजवळ बरोबर खरी गोष्ट आहे. मग ते शेतकरी ना भारी राव. तर आपलं एक चॅनल आहे बरं का शेतकरी राजा म्हणून चॅनल आहे. तर त्याला सबस्क्राईब करा. आम्ही अशी शेतीविषयी तुम्ही जसं विचारलं तसं प्रत्येकाला जाऊन आम्ही कधी मध्ये विचारित राहतो किंवा मग आपले कांद्याची व्हिडिओ राहते. म्हणजे उद्या गव्हाचे आता गहू निघल्याच्या नंतर गव्हाची व्हिडिओ राहील. काय भाऊ गहू गेला काही नाही तर असं आपलं चॅनल आहे. तर मित्रांनो जे बी शेतकरी मित्रांनो पाहत असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. हे बघा शेतकरी संघ मुलाखत झाली आपली एखादा. ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो.